लक्ष्मण शिंदे लक्षा याने या ग्राउंडच्या आखणीसाठी विशेष मेहनत घेतली, त्याचा सुद्धा आभार. नॅशनल स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. त्यांचेच मालक धनंजय आता आपल्याला बॅटिंग करताना सुद्धा बघायला मिळतील, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. तर सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण काल 3 पंचांना बघितलं होतं, आज वेगळे 2 पंच आपल्या सोबत आहेत. टोटल 5ही पंचांचे मनपूर्वक आभार. तो वळतोय आपण क्वालिफायर 1च्या सामन्याकडे. टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. या सामना रंगतोय प्रतापगड वर्सेस रायगड. विजय गंभीर यांचा पहिला चेंडू आणि धनंजय यांनी आपण बघतोय एका धावेच्या दिशेला टोलावून दिला. 1 धावेने सुरुवात करतायत आपल्या संघासाठी. नक्कीच विजय आहे, क्रिकेटचा विजय आहे या संघाचा, आणि विजय आहे तो नक्कीच शिव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचा, आणि विजय आहे तो स्वराज्य चषक 2026चा. यावेळी चांगला फटका आणि आपण इथे बघतोय नक्कीच एका धावेसाठी जातोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1ने वाढ होते. धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावा. या वेळेस अवांतर धावसंख्येमध्ये 1ने वाढ होते. 2 चेंडू आणि 3 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजीची सुरुवात केली आहे, परंतु त्याला फलंदाजीने चांगलं आव्हान दिलं जात आहे. यावेळेस गंभीर चेंडू टाकला जातो. यावेळेस बघतोय आपण पुन्हा एकदा पायाला लागून चेंडू जातोय 1 डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होते आणि धावसंख्या होते 3 चेंडू 4 धावा. खूपच सुंदर सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणावी लागेल. एक संत सुरुवात असेल ती प्रतापगड संघासाठी. आणि यावेळेस आपण बघतोय एक अवांतर धावसंख्येमध्ये 1ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. धावसंख्या होते 3 चेंडू 5 धावा. खूपच सुंदर सुरुवात आहे. कारण सचिन मात्रे यांना आपण नाणेफेक वेळी ऐकलं असेल, त्यांनी सांगितले की आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु जितेंद्र आहेर यांनी सांगितलंय आम्ही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावर लावण्याचा प्रयत्न करू आणि ती धावसंख्या 50 पर्यंत असण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं नक्कीच जितेंद्र आहेर यांनी धनंजय यांच्यावर विश्वास ठेवून सांगितलंय. पाहावं लागेल. 4 चेंडू 6 धावा. विजय गंभीर यांचा पुढचा चेंडू आणि यावेळेस हलक्या हाताने डोलवलं. आपण बघतोय एका धावेसाठी धावसंख्येला 1ने गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. 5 चेंडू आणि 7 धावा. खूपच चांगली सुरुवात म्हणावी लागेल ही नक्कीच प्रतापगड संघाला, कारण रायगड हा मातब्बर संघ आहे आणि त्यांच्यासमोर सुरुवातीच्या षटकामध्ये 6 पेक्षा अधिक धावा म्हणजे एक चांगलं षटक म्हणावं लागेल. ह्या शेवटच्या चेंडूवर आपण बघतोय 2 धावांसाठीचा फटका आणि त्याच्यामुळे धावसंख्या पहिल्या षटकानंतर जाऊन पोहोचली होती नक्कीच 9 धावांवर आणि 1 षटक 9 धावा. 6 पेक्षा या अधिकच्या धावा नक्कीच प्रतापगड संघाला आपण बघतोय चांगल्या दिशेला घेऊन चाललेत. आणि नक्कीच दुसरं षटक संघाचे संघ कर्णधार आपण इथे बघतोय सचिन मात्रे. आणि यावेळेस बघतोय अवांतर धाव स्वप्नील काटकर यांचा रायगड संघ आपण बघतोय आज दिवसभरामध्ये आणि कालच्या दिवसभरामध्ये अतिशय चांगला खेळ करून इथे क्वालिफायर 1 साठी पात्र ठरलाय. नक्कीच त्यांचा संघाचा कर्णधार हा मुख्य कणा आपण त्यांना समजू शकतो. आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेल्या बघतोय आणि नक्कीच यावेळेस डॉट बॉलने सांगता करतायत सचिन मात्रे. नक्कीच एक अवांतर धावेचा पुरेपूर इथे एक पुनरागमन करून दाखवलंय सचिन यांनी. यावेळेस हलक्या हाताने मारला होता आणि जितेंद्र आहेर हे सुसाट पळाले आणि बघतोय आपण नक्कीच गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातो आणि फलंदाज होतोय धावा. धन्यवाद डीजे. आणि आपण इथे बघतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय नितीन शिंदे. एक आक्रमक फलंदाज आहेत नितीन शिंदे. ही प्रतापगड संघाचा मुख्य कणा आहे ते सलामीचे 3 फलंदाज. यावेळेस हलक्या हाताने टोलावून दिला. एका धावेसाठी धावसंख्येला 1ने आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ही 11 धावसंख्येवर.
नक्कीच खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यावेळेस आपण बघतो चेंडू अडवला जातोय, परंतु आम्ही त्यांच्याकडून चूक, आम्ही त्यांच्याकडून खूप मोठी चूक होते आणि आपण इथे बघतोय आणि ओव्हर थ्रोची एक धाव, धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. प्रमोद शिंदे यांचा बळी घेता आला असता, परंतु या क्वालिफायर 1च्या सामन्यामध्ये आम्ही त्यांच्यावर खूप दडपण आलेलं दिसतंय. खूप सिरियस विनोदी खेळाडू आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक गाण्यानंतर डान्स करताना दिसतात. प्रत्येक क्षणाला ते विनोदामध्ये आपलं नक्कीच बघत असतात. आणि धावसंख्या झाली आहे ती आपण बघतोय 4 चेंडू 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे चेंडू जातोय, परंतु विजय गंभीर त्याला नक्कीच पकड करतात आणि फेकी करतील. तोपर्यंत एक चोरटी धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू. चांगला फटका आणि इथे बघतोय बाउंड्री लाईनवर प्रथमेचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच इथे एकच धाव दिली जाते. धावसंख्या संपते 15 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय 15 धावा आणि प्रेक्षकांची मांदियाळी इथे वाढते. खूपच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, महिला प्रेक्षक असू द्या, पुरुष प्रेक्षक असू द्या, इथे खूपच मोठ्या प्रमाणात आलेले आपण इथे बघतोय. आणि नक्कीच इथे रवी जोशी साहेब यांच्या वतीने नक्कीच या सामन्यांसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा केली आहे. आणि दरम्यानच्या काळात एक अवांतर धाव आपण इथे बघतोय. नक्कीच इथे क्वालिफायर 1चा दबाव आपल्याला नक्कीच फलंदाज गोलंदाज सगळ्यांकडे दिसतोय. अतिशय गंभीरपणे या सामन्याकडे नक्कीच लक्ष दिलं आहे. आणि इथे बघतोय आपण डेलिब्रेट असेल, हा डॉट बॉल असेल, नक्कीच आपण इथे बघतोय, कारण खेळायचा प्रयत्नच केला नव्हता धनंजय यांनी आणि आपण बघतोय. आणि इथे आपण बघतोय धावसंख्या स्थिरावली ती 16 या धावसंख्येवर. एक चेंडू 16 धावा. आणि यावेळेस अवांतर धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आपण बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 17चा खतरा कोणाला होतोय पाहावं लागेल, कारण आतापर्यंत एकच गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त केले ते रायगड या संघाने. आणि नक्कीच आपण इथे बघतोय चेंडू एकच झालाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी नक्कीच तयार असतील इथे प्रथमेश. आणि नक्कीच इथे महत्वाचा गडी धनंजय यांना बाद करण्याचा प्रयत्न करणार तर नक्कीच रायगडचा संघ. आणि यावेळेस आम्ही त्यांच्या हातामध्ये चेंडू आणि आपण इथे बघतोय आणि इथे बघतोय लाऊड अपील केली जाते होती. आणि नक्कीच सचिन यांच्याकडून आपण इथे बघतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे अपील केली जाते आपण बघतोय. नक्कीच क्वालिफायर 1चा सामना आणि क्वालिफायर 1 जो जिंकेल तो फायनल साठी पात्र ठरणार आहे, म्हणून उत्कंठावर्धक हा सामना असणार. आणि या उत्कंठामध्ये आपण नक्कीच बघतोय प्रेक्षक सुद्धा उत्कंठावर्धक झालेत. आणि नक्कीच या सामन्याला एक वेगळं वळण आलेलं आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या उभारल्यानंतर या षटकामध्ये 2 वाईट आले, त्यांनी 2 डॉट बॉल सुद्धा आलेले आपण इथे बघतोय. आणि धावसंख्या स्थिरावली ती 17 या धावसंख्येवर. नॉट आउट.
आणि इथे पण बघतोय एक धाव. आणि यावेळेस समोरच्या दिशेला मारलेला फटका, परंतु बाउंड्री लाईनवर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जातं योगेश कडून. आपण बघतोय नक्कीच एक धाव धावसंख्येमध्ये एकने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. आणि चेंडू झालेत आपण इथे बघतोय 4 चेंडू. खूपच सुंदर असं षटक टाकलंय प्रथमेश याने, कारण आपल्या या 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत. आणि नक्कीच 2 डॉट 2 वाईड आणि 2 सिंगल. खूप सुंदर असं षटक प्रथमेशसाठी. 5वा चेंडू नक्कीच समोर असतील नितीन शिंदे. हलक्या हाताने घेऊन डोलवलाय. 1 डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येला 1-1 ने गती दिली जाते आणि इथे धावसंख्या पुढे सरकते ती 20 धावांवर. नक्कीच एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. 1 टू गो साठी नितीन शिंदे. स्कोर झालाय तो 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत एकच गडी बाद झालेला आहे. परंतु गोलंदाजीची साथ सुद्धा तेवढी चांगली लाभलेली आहे ते रायगड या संघाला. पहिलं षटक थोडंसं महागडं पडल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा कव्हर केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धावा कव्हर करताना आपण इथे बघितलंय. धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. 3 षटक समाप्त, 21 धावा झालेले आहेत. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी योगेश यांना आमंत्रित करतायत कर्णधार सचिन. आपण यांना बघतोय नक्कीच 4थं षटक टाकण्यासाठी योगेश येत आहेत. आणि आपण बघतोय प्रेक्षक वाढत चाललेत. नक्कीच शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्वराज्य चषक 2026चा हा भव्य दिव्य चषक कोण घेणार हे पाहावं लागेल. आणि नक्कीच थोड्याच वेळामध्ये या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहे जिजाऊ 11 वर्सेस हिरकणी 11 महिलांचा अतिशय उत्कंठवर्धक सामना. चांगला फटका खेळला जातोय आणि इथे आपण बघतोय एक धाव केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. नक्कीच अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक 30 पर्यंत जात आहेत का पाहावं लागेल. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय का. धनंजय सलामीला आलेले फलंदाज आहे, परंतु अजून एकही चौकार अजून त्यांच्या बॅटमधून निघालेला आपण बघितला नाही. परंतु धावसंख्या एक चांगली म्हणावी लागेल, कारण रायगड संघाच्या या अतिशय टाईट गोलंदाजीवर चांगली धावसंख्या आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फुलटॉस दिला जात होता आणि नक्कीच इथे आपण बघतोय आणि बघतोय आपण एक धावसंख्येमध्ये 1 नेच वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. 2 चेंडू 23 धावा. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार.
या स्पर्धेला पुढे कोण सरकवतंय आणि नक्कीच या पुढच्या एलिमिनेटर 1 साठी संघ पात्र ठरले ते पन्हाळा आणि सज्जनगड. पन्हाळा संघाचे निखिल कांबळे आणि त्याचसोबत आपले सज्जनगड संघाचे कर्णधार प्रशांत कानविलकर आपल्या सोबत आहेत आणि नक्कीच नाणेफेक करतायत. अनिल सरांना विनंती, टॉस उडवायचा आहे. हेड कॉल आणि टेल आलेला आहे. नितीन कांबळे इथे आपण बघतोय नाणेफेक जिंकले, आपला निर्णय कळवायचा आहे. 2 मिनिटांनंतर मी आपला निर्णय कळवतो. आणि आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही कोणत्या समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? साधारणतः 24 धावांच्या आतमध्येच आम्हाला त्यांना रोखण्याचा प्रयत्न आहे आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आहे आमचा मानस आहे. नक्कीच. आणि तुमचा संघ कोणत्या गोलंदाजांवर आता या एलिमिनेटर 1, कारण इथून जर बाहेर पडले तर तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल, अशा वेळेस तुम्ही कोणावर जास्त विश्वास ठेवाल? सध्याला तरी जास्त विश्वास माझा प्रतीक आहे आणि पंकज आहे आणि मी आहे. आम्हा तिघांवरती सध्याला माझा जास्त विश्वास आहे. बाकी आम्ही चौथ्यासाठी बघूया. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आपण इथे बघतोय तुमचा या महत्त्वाच्या सामन्यामध्ये नाणेफेक तुम्ही हारला आहात, पण तुम्ही किती धावांपर्यंत मजल मारायची प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त ट्राय करणार 24च्या वरती. नक्कीच. आणि या 24 धावांसाठी तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? कारण तुम्हाला समोर पन्हाळासारखा संघ आहे, यावेळेस कोणावर विश्वास ठेवाल? यावेळी आमच्याकडे एक सचिन जाधव आणि सचिन टेंबडे हे दोन प्लेयर आहेत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि नक्कीच स्वराज्य चषक 2026च्या एलिमिनेटर 1 मध्ये टॉस जिंकला आहे पन्हाळा संघाने आणि आपण बघतोय नक्कीच त्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर पुन्हा एकदा वळूया क्वालिफायर 1 कडे. रायगड वर्सेस प्रतापगड. पहिला चेंडू आणि आपण इथे बघतो डॉट बॉल. एकतीस धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरले तर आपण बघतोय संघाचे कर्णधार स्वतः सचिन मात्रे आणि गंभीर साहेब, विजय गंभीर. धनंजय यांचा पुढचा चेंडू, यावेळेस सुद्धा चांगला चेंडू टाकला जातोय. इथे बघतोय आपण डॉट बॉल आणि इथे बघतोय डॉट बॉलची सांगता होते. सलग 2 चेंडू डॉट टाकून रायगड संघावर दबाव निर्माण केलाय धनंजय यांनी. पुढचा चेंडू इथे पाहावं लागेल काय निर्णय दिला जातोय. आणि इथे बघतोय अवांतर धाव. धावसंख्येला 1 ने सुरुवात होते. 31 धावांचा पाठलाग करताना नक्कीच रायगड संघाकडे मातब्बर फलंदाज आहेत. सचिन मात्रे असू द्या, प्रथमेश असू द्या, विजय गंभीर असू द्या. पुढचा चेंडू, यावेळेस सचिनचा इथे यष्टी उडवल्या जात आहेत. यष्टीची नक्कीच इथे आपण बघतोय इथे महत्वाचा विकेट गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. आपण इथे बघतोय धनंजय यांनी आणि त्यांना साथ लाभली आहे यष्टीरक्षक सचिन यांची आपण बघतोय साथ लाभली आहे. खूपच सुंदर असं यष्टीरक्षण सचिन यांनी केलेलं आपण बघितलंय. आणि या वेळेस आपण बघतोय 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्येला 2 ने गती मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण बघतोय 3 धावांवर नक्कीच 1 वाईटच्या स्वरूपात मिळालेली धावा आणि 3 नंतर 2 नक्कीच 4 चेंडू आणि 3 धावा.
2 गो. प्रथमेश स्ट्राईक एंडवर आपण बघतोय. आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुधीर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांनी सुद्धा चांगला डान्स केलाय. फायनल नंतरचा डान्स सुद्धा आम्हाला त्यांचा बघायचा आहे. धनंजय यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, दिलाय टोलावून एका धावेसाठी आणि नक्कीच धावसंख्येमध्ये 1ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या झाली ती 4 आणि 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 1-8 टू विन 27 रन्स. बघावं लागेल काय बघावं काय बघावं तर नक्कीच इथे विजय गंभीर यांचा पुढचा खेळ बघावा लागेल. प्रथमेश यांचा खेळ बघावा लागेल का जितेंद्र अहिर आणि त्यांचे नक्कीच महत्वाचा खेळाडू महत्वाचा कणा असलेले धनंजय यांची खेळाची रणनीती बघावी लागेल. तिकडे मागे बाउंड्री लाईनवर आपण बघतोय तर नक्कीच नितीन शिंदे हे सुद्धा काहीतरी खेळाची रणनीती आखली जाते आणि बघतोय आपण काय होईल, कोणाला हे षटक दिलं जात आहे. कारण मोमेंटम पुढे राखणं गरजेचं आहे आणि मोमेंटम राखायचं असेल तर चांगल्या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या षटकात खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. धनंजय यांनी जास्त वेळ घेऊन द्यायचा नाहीये पंच. आणि पांडुरंग दादा यांना दिलं जातं हे दुसरं षटक, महत्वाचं षटक. कारण मोमेंटम तयार झालेला आहे जो प्रतापगडच्या संघाच्या बाजूने आणि नक्कीच प्रतापगडच्या संघाच्या बाजूने मोमेंटम तयार झाला आहे. तर नक्कीच इथे पाहावं लागेल काय होतंय पुढे. कारण दुसरं षटक दिले पांडुरंग दादा यांना. नक्कीच त्यांनी या स्पर्धेमध्ये 2 षटक हाताळले आणि खूप सुंदररित्या हाताळलेले त्यांनी 2 षटक आपण पाहिलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूवर विजय गंभीर यांना यश निश्चित करण्यामध्ये यश प्राप्त केले पांडुरंग दादा यांनी. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, आपल्याला बघावं लागेल. इथे आहेर सर तुमचं नाव काय हाय असं डान्स करून दाखवताना आपल्याला बघायला नक्कीच मिळतील. नक्कीच इथे बघतोय त्यांची विजयाकडची वाटचाल, त्यांच्या तोंडावरचं ते स्मित हास्य नक्कीच प्रेक्षकांना आनंद देत आहे. पांडुरंग दादा घेतलेला पहिला विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस नितीन शिंदे यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. मिळते ही 1 धाव. धावसंख्येमध्ये 1ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. कुठेतरी अडकळलाय तो रायगड संघ. रायगड संघाला या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर प्रथमेश आणि जिनेश या दोघांनाही इथे मोलाची कामगिरी बजावावी लागेल. बघतोय आपण इथे प्रथमेश सध्या स्ट्राईक एंडवर. धन्यवाद लाईट दादा. आपण बघतोय डेकोरेशन इथे खूपच सुंदर रित्या इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे झेल घेतला जातोय. प्रथमेश बाद होतोय. मणीचा अतिशय उत्कृष्टरित्या पकडलेला झेल आपण बघितला. खूप सुंदर असा झेल पकडलाय आणि नक्कीच त्याच्यामुळे आता कुठेतरी वर्चस्व गाजवतोय प्रतापगड संघ. काल आपण ऐकलं होतं आहेर साहेबांकडून 7 पैकी 7 सामने जिंकायचे, परंतु ते 7 पैकी 4 सामने जिंकले. परंतु क्वालिफायर 1 त्यांना खेळायला मिळाले. क्वालिफायर 1 मध्ये ते त्यांचा संघाचा सांघिक खेळ चांगला करताना आपण बघतोय आणि नक्कीच कौतुक करावं लागेल पांडुरंग दादा यांचं सुद्धा. कारण या खेळाडूवर कर्णधारानं विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ करताना आपण बघतोय पांडुरंग दादा यांना. नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. चांगला फटका आणि इथे टॅपचा फटका जातोय पुन्हा एकदा मणीच्या हातामध्ये. योगेश आलाय नवीन फलंदाजांनी, पण इथे बघतोय टॅपचा फटका मणीच्या हातामध्ये जातोय आणि इथे 1 धाव. धावसंख्येला 1ने गती मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. 4 चेंडू 6 धावा.
चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न विनोद यांचा होता आणि आपण इथे बघतोय 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या जाते ती 8 या धावसंख्येवर. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 5 चेंडू टाकले तर 4 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश प्राप्त केलंय पांडुरंग दादा यांनी. आपण बघतोय या सामन्यामध्ये नक्कीच वर्चस्व गाजवले आतापर्यंत प्रतापगड या संघाने. आणि इथे बघतोय आपला चांगला फटका आणि इथे बघूया काय होतंय. काय थ्रो केलाय किरण यांनी खूपच सुंदर असा थ्रो आणि रन आउट. पांडुरंग दादा यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आपलं षटक अवघ्या 4 धावांमध्ये टाकले आणि 2 गडी महत्वाचे बाद केले. 1 रन आउट. नक्कीच त्यांचं विशेष कौतुक. त्याचसोबत किरण यांचं सुद्धा चांगलं कौतुक करायला पाहिजे. किरण यांनी अचूक थ्रो डायरेक्ट स्ट्राईक एंडवर मारलाय. आपण बघतोय त्यांनी सुद्धा या क्षेत्ररक्षणामध्ये साथ लाभले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली अवघी 8 धावा आणि नक्कीच आता जिंकण्यासाठी आपण बघतोय इथे 23 धावांची गरज असेल. 12 चेंडू 23 धावांची गरज. चांगला फटका आपण इथे बघतोय आणि यावेळेस 2 धावा धावून काढलेल्या आहेत. आपण बघतोय धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावसंख्येवर. 11 चेंडू 21 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही कारण रायगड हा संघ मातब्बर संघ आहे जो 7 पैकी 6 सामने जिंकून आलाय. डिफेंड केलाय, चेस केलाय दोन्ही संघ. नक्कीच दोन्ही त्यांनी कामगिऱ्या बजावल्यात अनेक सामन्यांमध्ये. आणि यावेळेस नितीन यांच्या समोर जिणेज आणि यावेळेस अवांतर धावसंख्येला पुन्हा एकदा 1 ने गती मिळते. धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. 1 चेंडू 11 धावा. चांगला फटका आणि ते पण बघतोय काय झालंय हे पायाला. नक्कीच इथे नशिबाची साथ सुद्धा. नक्कीच इथे नशिबाची साथ सुद्धा प्रतापगड संघाला दिसते कारण पायाला लागून चेंडू विकेट किपरकडे गेलाय आणि ते फलंदाज बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा अमोल यांच्याकडे चेंडू जातोय आणि यावेळेस बघावं लागेल फलंदाज यावेळेस सुद्धा होतोय बाद. धन्यवाद डीजे. आणि इथे बघतो आपण नवीन फलंदाज राहुल. 3 चेंडू 11 धावा. 3 टू गो. पहिला डबल नंतर वाईड आणि सलग 2 विकेट. तीन चेंडू झालेत. पहिला 2 नंतर वाईड आणि नंतर 2 सलग विकेट. यावेळेस आपण बघतोय मध्ये हात टाकलाय जितेंद्र आहेर यांनी. नक्कीच त्याचा बॅकअप चांगला दिलाय मनीष यांनी. आणि एकच धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. नक्कीच प्रतापगड संघाचं कौतुक करावं लागेल कारण क्वालिफायर 1 मध्ये एक चांगला खेळ दाखवत आहेत.
चांगला फटका, टॅपचा फटका आणि इथे किरण यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. फेकी करतील तोपर्यंत एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 13. 5 चेंडू 13 धावा आपण इथे बघतोय. सात चेंडू 18 धावा म्हणजे 5 चौकारांची गरज. बघावं लागेल काय होईल. 7 पैकी 5 चेंडूंमध्ये 5 चौकार कोण लगावू शकतं का. जिनेश याच्यामध्ये ती क्षमता आहे, परंतु ती क्षमता आता या क्वालिफायर 1 मध्ये तो दबाव घेऊन खेळता आली पाहिजे. नक्कीच आपण इथे बघतोय थोड्याच वेळामध्ये इथे महिलांचा जिजाऊ 11 वर्सेस हिरकणी 11 हे दोन संघ सुद्धा आपल्याला महिलांचा सामना बघायला मिळणार आहे. नक्कीच त्या सामन्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहात, कारण पहिल्यांदाच या स्वराज्य चषक 2026 मध्ये महिलांचा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये 1 टू गो शेवटचा चेंडू घेऊन नितीन शिंदे आणि यावेळेचा चांगला फटका आणि इथे बघतोय आपण शेवटच्या क्षणी मनीषने चेंडू अडवलाय आणि इथे आपण बघतोय एकच धाव पूर्ण. मनीषचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण या शेवटच्या या क्वालिफायर 1च्या इथून जो जिंकेल तो स्टेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे. आणि नक्कीच बघावं लागेल काय होतं या सामन्यामध्ये. आणि नक्कीच रायगड संघाचं कौतुक यासाठी की ज्यांनी 7 पैकी 6 सामने जिंकले, परंतु या सामन्यामध्ये त्यांना कुठेतरी सूर कमी गवसतोय आणि या सुरामुळे नक्कीच आपण इथे बघतोय कुठेतरी ते या सामन्यामध्ये मागे ठरत आहेत. 3 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा केलेत आणि जिंकण्यासाठी अजूनही त्यांना आता 17ची गरज आहे. 6-17 6 चेंडू 17 धावांची गरज. नक्कीच या सामन्यामध्ये जो पराभूत होईल त्याला पुन्हा एकदा एक चान्स मिळणार आहे, कारण आज सेमीफायनलचा नाही तो क्वालिफायर 1चा सामना असेल. परंतु सज्जनगड आणि पन्हाळा यांच्यामध्ये जो पुढचा सामना होणार आहे त्यांच्यामध्ये जो पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. आणि ते आपण बघतोय एक धाव पूर्ण. चला जास्त वेळ नाही घ्यायचा. प्रतापगड संघ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू अडवला जातोय मनीष कडून आणि ते आपण बघतोय एकच धाव. आता कुठेतरी सामना वळालाय तो प्रतापगड संघाकडे. आणि ते फलंदाज बाद होतोय आणि प्रतापगड कुठेतरी फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. काय आणि नक्कीच आपण बघितलं होतं नाणेफेकीच्या वेळेस सचिन म्हात्रेच्या डोक्यावरचा भंडारा नक्कीच आपल्या 2 बोटांनी त्यांनी त्यांच्या डोक्यावर लावला होता. ते काहीतरी विजयाचं नक्कीच गुपित असू शकतं. ते गुपित इथे प्रतापगड संघासाठी नक्कीच पुढे जाताना दिसतंय. आणि ते आपण बघतोय 3 चेंडू आणि आता धावांची गरज आहे. नो बॉल. नो +1 2 धावा. धावसंख्येमध्ये आपण बघतोय 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. या धावसंख्येवर अजूनही 13 धावेंची गरज आहे. 3 चेंडू आणि 13 धावेंची गरज. नो वाईट ना टाकला, लिगल 3 चेंडू टाकले तर नक्कीच विजय प्रतापगडचा होऊ शकतो, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव. धावसंख्येमध्ये 1 वाढ. पन्हाळा संघ आणि सज्जनगड संघ
आणि या वेळेस आपण बघतोय आत्मातकी फटका मारला जातोय. नक्कीच रायगड संघाचं इथे कुठेतरी पराभवाकडे वाटचाल होते आणि शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा 1 to go. चला लवकर पाठवायचा फलंदाज. संतोष यांना फलंदाजीला पाठवलेलं आपण इथे बघतोय. नितीन यांनी त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलेत. आपल्याला पाहावं लागेल. वडाभाऊची सुपारी दिली वाटतं काहीतरी. नक्कीच पन्हाळा संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा हा चेंडू टाकल्यानंतर. आणि यावेळेस आपण बघतोय चौकार. संतोष यांच्या बॅट मधून निघालेला चौकार.